कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस प्रथमच एका व्यासपीठावर येणार. आज शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला दोघे उपस्थित राहणार. अजित पवार आज रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर. रोहित पवार मित्र परिवाराकडून दादांच्या स्वागताचे बॅनर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच व्हायला हव्या. माझ्या हातात असतं तर निवडणुका उद्याच लावल्या असत्या. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक, मनसेचा आरोप. मराठी माणसावर अन्याय झाल्यास कानाखाली बसणार. घाटकोपरमधील घटनेनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा. नाशकातील काठीगल्ली दर्गा अतिक्रमण प्रकरणी पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 21 एप्रिलला पुढील सुनावणी. तर दर्गा दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 25 जण अटकेत. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांचा राजीनामा नको तर लायसन्स रद्द करा, भिसे कुटुंबियांची मागणी. मंगेशकर रुग्णालय पंचतारांकित हॉटेलसारखं, मंगेशकर कुटुंबाची ध्येय धोरणं संचालक राबवत नाही, रवींद्र धंगेकरांची टीका. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीसोबत प्रदेश कमिटीही बरखास्त करा, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांची हायकमांडकडे मागणी. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ. 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न. पुतळा उभारताना डुप्लेक्स स्टीलचे फ्रेमवर्कचा वापर. बुलढाण्यात केस गळतीनंतर आता बोंडगावमध्ये नागरिकांच्या बोटांची नखं चालल्याचा दावा. बोटांची नखं गळून पडत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी. गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलामुळे 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित. ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय. शाळांवर 5,80,000 रुपयांचा विद्युत बिल थकीत. 18 एप्रिल ते 15 मे पर्यंत सीएसएमटी कल्याण आणि पुणे टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्यानं निर्णय. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 1 टनाहून अधिक गांजा नष्ट केलेल्या गांजाची किंमत जवळपास 6,28,00,000 रुपये. हप्ता न दिल्यानं नाशिकमध्ये व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला. 15 दिवसांपूर्वी धमकी आल्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप. सोलापूर बाजार समिती निवडणुकीत 18 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणार. 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी. बाजार समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप थेट लढत होणार. साताऱ्यातील पाटण दौलतनगरमध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सव सुरू. इलेक्ट्रिक बग्गीतून फेरफटका आणि नदीपात्रात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी गर्दी. कोल्हापुरातील पंचगंगा नदीनंतर आता कुंभी नदीही प्रदूषणाच्या विळख्यात. दूषित पाण्यामुळे कुंभी नदीतील हजारो मासे मृत. पालघरच्या विक्रमगड तालुक्यात भीषण पाणी टंचाई. महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती. महिलांवर पाण्यासाठी रात्रभर जागं राहण्याची वेळ. जायकवाडी धरणातून उपसा होणाऱ्या पाण्यापेक्षा 6 पट पाण्याचे बाष्पीभवन. जायकवाडी धरणात 47% पाणीसाठा शिल्लक तर सिंचन आणि पिण्याच्या पाण्यात कपात नाही, अधिकाऱ्यांची माहिती. नागपूरच्या मानकापुरात घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलीला भरधाव कारनं चिरडलं. अपघातात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. कार चालकाला तरुणांकडून चोप. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर विजय मिळवत दिल्ली अव्वल स्थानी. 5व्या विजयासह दिल्लीच्या खात्यात 10 अंक तर पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान 8व्या स्थानी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.